हॅलो मैत्रिणींनो, आज आपण अतिशय सुंदर नवीन डिझाईन बघणार आहे. आणि ही डिझाईन मी हळदीच्या ब्लाऊजसाठी बनवली आहे, नवरीसाठी. तुम्ही कुठल्याही ब्लाऊजला ही डिझाईन बनवू शकता. शक्यतो जे वन साईड काठ असतो साड्यांना ब्लाऊज पीसला, त्या काठाला ॲडजस्ट होणारी ही डिझाईन आहे. बघा, आता पाठीचं जे आपलं जेवढं अंतर आहे तेवढं अंतरावरती 2 इंचाचं कॅनव्हास पेपरवरती कटिंग करून घ्यायचं आहे. आणि आपण अगदी गोल गळ्याला मार्किंग करतो तसं हे मार्किंग करायचं आहे पाठीच्या तिथं. हे बघा, आता 2 इंचाचं मी कॅनव्हास घेतलेलं आहे. आणि जितकं आपलं मेजरमेंट आहे कमरेचं माप, ब्लाऊज मी अगोदर थोडासा शिवून घेतलेला आहे, पानगळा घेतला आहे. आता हा एवढाच काठ उरला होता, तर मग मला याच्यातच डिझाईन ॲडजस्ट करायची होती, म्हणून मी साईडला थोडंसं आपलं ब्लाऊज पीसचं कापड लावून तर ते याला जोडून असं कॅनव्हास त्याच्यावरती प्रेस करून घेतलेलं आहे. आता हे साईडचं जे कापड आहे ते आपलं फिटिंगमध्ये जातं, दिसून येत नाही, त्यामुळे ते घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आता थोडे थोडे कट मारून हे आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे, कारण ही बाजू आपली ओपन राहणार आहे वरच्या साईडला, गळ्याच्या बाजूला. आणि ह्याचा मी पानगळा घेतलेला आहे या ब्लाऊजचा. आणि ब्लाऊज थोडासा मी पानगळा शिवून घेतलेला आहे, फक्त जी खाली आपण पाठीची पट्टी फोल्ड करतो ती पट्टी मी फोल्ड केलेली नाही, तर ती आपण नंतर फोल्ड करणार आहे. आपलं जे कॅनव्हासवरती आपण हे जे डिझाईन बनवणार आहे ते डिझाईन आपण जेव्हा ब्लाऊजवरती शिवून होणार आहे तेव्हा ते डिझाईन शिवून झाल्यावरती आपण पाठीला शेवट पट्टी जॉईन करणार आहे. त्यामुळे मी अस्तर पूर्ण लावून आणि पानगळा घेऊन ते ब्लाऊजचा पाठीचा भाग अगोदर टक्स वगैरे मारून रेडी केलेला आहे. तुम्ही तसा करून घ्या. हे बघा, आता ही आपली जी पाठीचं डिझाईनची पट्टी आपण कॅनव्हासवरती चिटकून शिवून व्यवस्थित घेतली आहे. आता जे एक्स्ट्राचं कापड उरलेलं आहे आपलं ते कट करून टाकायचं आहे आपल्याला. आणि ही डिझाईन एकदम कमी काठ जो असतो, आता मला याचा एकच काठ होता, तर मी बाईला डिझाईनला तो काठ ॲडजस्ट केला आणि उरलेल्या काठामध्ये ही डिझाईन बनवायची आहे. तर आता बघा, आपण पानगळ्याला त्या कपड्याला जी लेस मॅच होणार आहे तीच लेस कपड्याला लावायची आहे. विदाऊट लेस लावली तर मग ब्लाऊज व्यवस्थित दिसत नाही, फिनिशिंग पण आणि डिझाईन पण व्यवस्थित नाही दिसत. तर ही बघा, आता ही मी बारीक लेस घेतली आहे, कारण हिला मी डबल लेअर देणार आहे या लेसला. तर इथं पानगळ्याची इथं व्यवस्थित फोल्ड करून ती फर्स्ट राऊंड आपण घेणार आहे. पहिला अगदी व्यवस्थित घ्यायची आहे आणि बारीक लेसला एकच टीप मारली तरी पण चालते, सेकंड टिपीला मारावी लागत नाही, त्यामुळे आपला वेळ पण वाचतो. आणि बघा, एका बाजूने एक पूर्ण कवर करून घेतली आहे लेस. आणि ही डिझाईन मी नवरीसाठी हळदीच्या ब्लाऊजला बनवली आहे. तुम्ही कुठल्याही ब्लाऊजला बनवू शकता, फार छान दिसते. आता बघा, थोडंसं आपल्याला अर्धा ते पाऊण इंच सोडून परत पानगळ्याच्या राऊंडमध्येच ही लेस अशी व्यवस्थित ब्लाऊजला लावून घ्यायची आहे. आणि शक्यतो लेस लावताना आपलं कापड व्यवस्थित धरायचं आहे ब्लाऊजचं, म्हणजे की कुठे झोळ येत नाही ब्लाऊजला आणि व्यवस्थित लागल्या जाते ती लेस. आता इथे गळ्याच्या इथं व्यवस्थित थोडासा गळ्याचा शेप घेऊन ती व्यवस्थित घ्यायची आहे. आणि जेव्हा एखादी ब्रॉड लेस आपण लावतो तर ती लावायला थोडंसं झोळच पडतो, कुठे कुठे चुन्या चुन्या येतात, पण मग सिंगल लेसला येत नाही. तर असं व्यवस्थित खालचं कापडही व्यवस्थित धरून आपण लावली तर लेस व्यवस्थित लावता येते. आता ही डिझाईन म्हणजे एक कमी काठाच्या ब्लाऊजसाठी अतिशय उत्तम आहे. तर बघा, आता ही आपली लेस लावून झालेली आहे. आणि जिथं आता ही आपण डिझाईन बनवली आहे ती डिझाईन आपल्याला इथं लावायची आहे. आता याचा सेंटर घेऊन बरोबर सेंटरला धरून अशी तिथून लावायची आहे ती. बघा, सेंटर घेऊन इथून एक साईड अगोदर आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे आणि नंतर दुसऱ्या साईडला लावायची आहे ही लेस. म्हणजे आणि या डिझाईनसाठी कसं आपल्याला फार वेळ पण लागत नाही आणि कमी वेळेत होणारी डिझाईन आहे ही. ब्लाऊज जेव्हा आपला फायनल शिवून होतो तेव्हा अतिशय छान वाटतं.
तर एका साईडला मी लावून घेतली आहे आणि दुसऱ्या साईडला पण आता ही व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे बघा. आणि जे आपलं काठाला जॉईन केलं आहे कापड ते फिटिंगमध्ये जातं, त्यामुळे ते काही दिसून येत नाही. आता खालच्या बाजूला पण आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे आपलं कॅनव्हास व्यवस्थित फिटिंग होतं तिथं. आता जे साईडचं उरलेलं कापड आहे ते कापड कट करून टाकायचं आहे, हे बघा. आणि ह्या याच्यावरती आपण हे केलेलं आहे कॅनव्हासवरती, तर त्याला पण आपल्याला लेस लावायची आहे, जी आपण वरती गळ्याला राऊंडला घेतलेली आहे तीच लेस आपल्याला इथं पण लावायची आहे. आणि हे बघा फार सुंदर वाटते गोल्डनची, म्हणजे तुमचं इथलं जर अंतर जास्त असेल तर तुम्ही डबल देखील लावू शकता इथे लेस, पण मग मी सिंगलच लावली आहे. सिंगल लेस अशी छान वाटते आणि व्यवस्थित घ्यायची आहे ही लेस बघा. कधी कधी ऐन वेळेला डिझाईन आपल्याला सुचत नाही, तर मग असली डिझाईन घेतली तर छान येते आणि व्यवस्थित पण दिसतो ब्लाऊज, मस्त वाटते. तर बघा आता ही लेस इथे मी शिवून घेतली आहे. आता इथं काय करायचं आहे, डबल करून याला थोडंसं अर्धा इंच कापड कट करायचं आहे, तर मी अगोदर करून घेतलं होतं. आता इथे पाठीची पट्टी आपण जॉईंट करणार आहे, ती अगोदर केलेली नव्हती आणि टक्स पण मी अगोदरच मारून घेतले होते याला. हे बघा पाठीची 1.5 किंवा 1.25 इंचाची पट्टी घेऊन अशी एक टीप मारून घ्यायची, नंतर दाबटीप देऊन घ्यायची त्याच्यावरती आणि मग खालून अशी फोल्ड करून परत डबल टीप मारून घ्यायची आहे याच्यावरती आणि एकदम व्यवस्थित येतो बघा. आणि कमरेलासुद्धा काही मग काय होतं ब्लाऊज उचकतो वगैरे, तर ह्या पद्धतीने जर शिवलं तर अजिबात उचकत नाही आणि ही पट्टी पण अशी व्यवस्थित फोल्ड केल्या जाते बघा. कुठेही चुन्या वगैरे अजिबात दिसत नाही ब्लाऊजला, व्यवस्थित असा आला आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही व्हिडिओज बघता तर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन डिझाईनसाठी आपल्या चॅनलवरती नक्की कनेक्ट राहा. आणि खूप सोप्या छान छान अशा डिझाईन मी अपलोड करत असते, तर तुम्ही नक्की बघत जा. आणि हा आहे आपला फायनल लुक. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.